हाय, मी बासरी. आज ना ऑफिसवरून घरी आल्यास पहिला अगोदर चहा केला आणि दोघांनी मिळून चहाच घेतला. आता चहा म्हणलं की नुसता चहाच नाही येणार, त्याच्याबरोबर दोघं सोबत आहेत म्हणल्यास दोघांच्याही गप्पा चालूच होत्या. कारण सकाळी तर लवकर जायचं असतं, त्यामुळे सकाळी तर काही टाईमच नाही भेटत आणि किती जरी महत्त्वाचं काम असलं ना तरी पण काही गप्पा मारता येत नाही आहेत. त्यामुळे ना आल्यास थोडा टाईमही असतो आणि त्यामुळे ना गप्पा मारायला टाईमही भेटतो आणि जेवण बनवायला थोडा टाईमही होता. म्हणला अगोदर दिवाबत्ती करून घ्यावी, दिवा लावला, तुळशीपुढे दिवा लावला आणि नंतर म्हणलं जी काही कामे आहेत तेच आता अगोदर करून घ्यावीत. कारण आपण जर आता बसलो तर नंतर उठावं नाही वाटणार आणि ही कामं जे आहेत ना ते आपली वाट पाहतच बसतील. त्यामुळे अगोदर ना म्हणलं जे काही आपलं काम राहिलेलं आहे तेच अगोदर करून घ्यावं आणि नंतरच काय बाकीचं आराम आणि जेवण बनवायचं आहे तेच अगोदर करून घ्यावे. त्यासाठीच मी ना अगोदर साफसफाईला लागली होती. म्हणलं सगळं नंतर होईल, पण हे जर राहिलं ना तर याला काही नंतर करावंही वाटणार नाही आहे आणि राहिलं तर मग कुणी अचानक आलं तर आपल्यालाही चांगलं नाही वाटणार. त्यामुळे ना अगोदर तेच करून घेतलं आणि नंतर सकाळीच कपडे वॉशिंगला लावले होते, तेच अगोदर आल्यानंतर म्हणलं घड्या करून घ्याव्या आणि हेच करून म्हणजे कपाटमध्ये ठेवून द्यावीत. आता तुम्हाला वाटत असेल ह्या अशा कशा घड्या, पण ह्या अशाच आहेत कारण मला ना नंतर याला प्रेस करून ठेवायच्या आहेत. म्हणून म्हणलं आता सध्या तरी काम आवरून घ्यावे आणि हे यांचं इकडं काम चालू होतं, त्यामुळे म्हणलं यांना डिस्टर्ब न करता आपण आपापले काम करून घ्यावेत. कारण त्यांना डिस्टर्ब केलं तर उगाच त्यांना काहीतरी वाटेल, त्यामुळे म्हणलं आपण आपापली कामे करून घ्यावीत आणि आपणही कोणाला डिस्टर्ब नाही करायचं आणि आपल्यालाही कोणी नाही करणार. त्यामुळे म्हणलं अगोदर सगळी कामे करून घ्यावीत आणि नंतरच काय आहे ते आपलं जेवण बनवण्यासाठी ते सुरुवात करावी. त्यामुळे अगोदर तेच चालू होतं. जेवण बनवायच्या अगोदर हे सगळं चालू केलं आणि नंतर आता उशीर झालेला आहे म्हणलं अगोदर धूप तर लावून घ्यावीच, कारण हे लावल्याशिवाय प्रसन्न तर वाटणारच नाही आहे. त्यामुळे हे काम ना मी दररोज न चुकता करून घेते, कारण हे केलं तरच मला खरंच शांत वाटतं. त्यामुळे ना माझं ऑफिसवरून आलं ना की थोड्या वेळानं हे काम तर असतं म्हणजे असतंच आणि माझंच काही सगळ्यांचंच असणार आहे. कारण आपण स्त्री आहोत म्हणल्यास आपल्याला हे सगळं करणंच लागणार आहे. आणि नंतर यांचं सगळं झालं होतं म्हणलं यांचेही जे काही नोटबुक आहेत त्या सगळे कामाचे आहेत तर आपण नीट ठेवून द्यावेत, तेच ठेवून घेतले आणि नंतर मला हे चेअर ते सगळे नीट लावून घ्यायच्या होत्या. कारण कुणी जरी आलं तर उगाच असं नाही वाटायला पाहिजे की कसंच ठेवलेलं आहे. त्यामुळे म्हणलं की अगोदर तेच करून घ्यावे. कारण मला एकदा असंच कोणीतरी म्हणलं होतं की म्हणजे काम करतीच म्हणजे असं काही तू जास्त दुसऱ्यांपेक्षा वेगळं नाही करत. त्यामुळे म्हणलं की आपण ना कुणाला बोलायला संधी नको द्यायला. आणि ते झाल्यानंतर सगळं आवरलं आणि नंतर किचन क्लीन करायला घेतलं होतं. कारण मला ना जेवण बनवायचं होतं. म्हणलं जेवण बनवायला तर सुरुवात करायच्या अगोदर किचन क्लीन करून घ्यावं. कारण सकाळी कसं होतं कधी कधी आवरून होतं तर कधी होतंही नाही. कारण कधी टाईम भेटतो तर कधी भेटतही नाही. त्यामुळे ना कधी कधी राहून जातं क्लीन करायचं. त्यामुळे म्हणलं अगोदर उशीर न करता जेवण बनवायच्या अगोदर क्लिनिंग करून घ्यावी आणि तेच मी किचन क्लीन केलं. आणि नंतर मला जेवणामध्ये ना वांग्याची भाजी आणि भाकरी बनवायच्या होत्या. त्यामुळेच अगोदर वांगे क्लीन करून घेतले. कारण सध्या ना वांगे म्हणजे कुठल्याच पालेभाज्या खायचं काही राहिलेलंच नाही आहे. कारण त्याच्यामध्ये ना खूपच फर्टिलायझर वापरलेले आहेत. त्यामुळे ना नकोच म्हणलं, पण ऑप्शन नसतो ना, आपण दररोज एकच म्हणजे डाळी पण नाहीत खाऊ शकत. कारण कडधान्य मला बिलकुल नाहीत आवडत. त्यामुळे म्हणलं कसं काय असे ना आपण वॉश करून घेऊत आणि नंतर ते झाल्यानंतर मला म्हणजे वांगे ते कट करून घेतले आणि नंतर म्हणलं अगोदर भाजी करून घ्यावी आणि नंतरच भाकरी कराव्यात. कारण अगोदर जर भाजी केली तर नंतर भाजी शिजेपर्यंत आपलं भाकरी होऊन जाता आणि भाजीला लागली तर काय माझं तिकड जे होतं ना तेच संपलं होतं. म्हणलं अगोदर हेच डब्यामध्ये काढून घ्यावं. कारण मला आईने ना गावाकडून येतानाच जास्तच दिलेलं आहे. त्यामुळे म्हणलं की ते अगोदर काढून घ्यावं आणि नंतर मी ना भाजी करून घेतली. भाजी झाल्यानंतर मला ना
भाकरी करायला घ्यायच्या होत्या. आणि भाजी ना मला वांग्याची आणि यांना पण, आमच्या दोघांना पण वांग्याची भाजी खूपच आवडते आणि मला वाटतं मला ती छानही बनवता येते. त्यामुळे ना वांग्याची भाजी अगोदर केली. आणि आता तुम्हाला वाटत असेल ही कढई एवढी कशी काय, पण ते तसं नाही आहे. ती कढई ना लोखंडाची आहे, त्याच्यामुळे ती काळी दिसती, नाहीतरी ती स्वच्छच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये भाजी करून घेतली आणि नंतर मी इकडं भाकरी करण्यासाठी चालू केली होती माझी तयारी. भाकरी करायला घेतल्या आणि नंतर ना भाकरी झाल्यानंतर माझं बाकीचं जे काही किचन आवरायचं राहिलं होतं ते मी आवरून घेतलं. आणि नंतर त्यांना यायला थोडा उशीरच लागणार होता. मग काय म्हटलं आता हा टाईम वेस्ट न घालवता आपण मोबाईल बघत बसावा. आणि माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.